याच्यासाठी कृपा प्राप्त केली की माझ्यासारखे आणखी जे अजून नवीन पिढी येणार आहे ते दुःखी नाही झाली पाहिजे, आणखी ते पण एका भगवंताच्या प्राप्तीमध्ये राहिली पाहिजे, त्यांच्या बी घरी असे झगडे नाही झाले पाहिजे. म्हणून बाबांना हे भगवत कृपा प्राप्त केली. आणखी बाबांनी जेव्हा हे भगवत कृपा प्राप्त केली तेव्हा ते निष्काम भावनेनं हे कार्य करत होते. त्यांच्या मनात काही हे नव्हतं. आणखी जेव्हा ते रोज सकाळी हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची आंघोळ करून देत होते, त्यांची पूजा करत होते, ते निष्काम भावनेनं करत होते. आणखी जेव्हा त्यांनी हे भगवत कृपा प्राप्त केली तेव्हा त्यांना एकच मागितलं. आणखी त्यांच्या घरी एक बाई येत होती जे आपल्या अंगातलं मांस काढून खात होती. तर तेव्हा ते एक वेळेस आलती, पहिली वेळेस आलती, तर तेव्हा बाबांनी तिला तीर्थ बनवून दिलं. दुसऱ्या वेळेस पण आलती तेव्हा पण तेच केलं. आणखी मग जेव्हा तिसऱ्या वेळेस आलती मग बाबांना भगवंताला एकच शब्द म्हटलं होतं की भगवान मैंने तुझे प्राप्त किया है, तो तू इस बाई का दुख दूर कर वरना उसे अपने पास बुला ले. तर मग त्याच्यानंतर त्यांनी त्या बाईच्या अंगावर फूक मारली. आणखी त्यानंतर ते जे बाई होती ते त्यांच्या जवळ कधीच नाही आली. आणखी जेव्हा त्यांच्या घरी पण भूतबाधा होती, बाबांच्या घरी पण भूतबाधा होती. त्यांच्या घरी जेव्हा ते झोपत होते आणि की त्यांच्या घरी कोणी राहत होता तर तेव्हा घुंगरूंची आवाज येत होती. असं लागत होतं की कोणी शिडीवरून जात आहे. बाहेर छोटे मुलं निघले का ते कुत्र्यांची आवाज यायची आणि ते मरायचे. तर असे होते. म्हणून बाबांनी हे प्राप्त करून दिली. आणखी बाबांनी जेव्हा हे प्राप्त केली तर तेव्हा काही मागितलं नाही, सिर्फ एकच मागितलं की त्या दुःख दूर करण्यासाठी हे कृपा त्यांनी जागृत केले. आणखी अगर त्यांनी हे कृपा जागृत केली नसती तर आपण इथे राहिलोच नसतो. आणखी आपल्याला आपण जेव्हा आपण आता या मार्गात आलो आहोत तर आपल्याला निष्काम भावनेनं कार्य करायचे आहे. आणखी आपण जेव्हा कार्य करतो तर आपल्या मनात काही राहिले नाही पाहिजे. अगर आपण निष्काम भावनेनं कार्य करता, कोणचं काही काम करता तर त्यांना त्या कार्याला आपल्याला एकच आणि की पूर्ण लक्ष त्याच्यावरच द्यायचे. तेव्हाच आपण सामने बोलू शकतो. आपण त्या गोष्टीवर त्या गोष्टीमध्ये आपण सामोर वाढू शकतो. आपले कर्म चांगले पाहिजे, आपलं मन चांगलं पाहिजे, तेव्हाच आपण ह्या मार्गात सामने वाढू शकतो. वरना अगर आपण
ह्या मार्गात दुःख दूर करण्यासाठी आलो, आणखी मग आपण काही वाईट व्यसन करतो तर असं ना आपण सामने कधीच नाही वाढू शकत. आपल्याला एक चित्त एक लक्ष बाबाच्या कार्याकडे ठेवलं पाहिजे. आणखी कोणाच्या कोणतंही जे आपण जे पहिलीपासूनच आल्या मार्गापासून जन्माच्या अगोदर पासूनच मार्गात आले तर त्यांना लागते. याने की मला पण कधी कधी वाटत होता की चर्चा बैठक मुक्तीमध्ये याच्या अगोदर की मी ह्या मार्गामध्ये काहून आलो, कशासाठी आलो, काहून आलो, की मला पण दुःख बघायचे होते असे माझ्या पण मनात येत होता. पण मग माझ्या पप्पाची तब्येत खराब झाली तेव्हा मला समजलं होतं की आम्ही या मार्गामध्ये ज्यासाठी पण आलो तसं ते चांगलं आहे. की बहुत लोक सोचते, मी पण सोचत होतो की हा मार्गामधून आम्ही निघायला पाहिजे असतो, काहून आम्ही आलो तर असं नको सोचा. पहिले मी पण सोचत होतो पण आता मी नाही सोचत. आणखी तुम्ही पण नको सोचा. असे एवढे बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. सगळ्यांना नमस्कार.